धनंजय मुंडे यांचं ते जे वक्तव्य होतं की हो वाल्मिक कराड हे माझ्या खूप जवळचे आहेत, पंकजा मुंडे यांचं ते जे वक्तव्य होतं की वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान पण हलत नाही, तो ट्रिगर पॉईंट ठरला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. थेट मुद्द्यावर येतो, ही जी घटना घडली आता त्याच्यात थेट मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होता का? ह्या सगळ्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये ते केवळ गुन्हेगारी कृत्य आहे एवढ्या मर्यादेत न बघता दोन्ही बाजूनं ते जाती अंगाने बघितलं गेलं हे मान्य करावं लागेल आपल्याला. गेल्या 2.5 वर्षापासून मराठवाड्यातल्या 3-4 जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती तयार झालेली आहे ती कुणी काही जरी म्हणत असली तर ती पूर्णपणे जातीय आहे. अँड वी हॅव टू ॲक्सेप्ट दिस. ऑब्व्हियसली तिथली सगळ्यात मोठी पॉवरफुल पॉलिटिकली जात घटक ही बंजारा आहे. याच्या आधीचे बीडमधले जेवढे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आधी फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत, कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केला म्हणून बीडमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा हा सगळा तपास सुरू झाला त्या तपासामध्ये कोण अधिकारी कोणत्या जातीचे आहेत त्यांच्या विरोधात हे सगळं चालू आहे. ज्यांचा राजीनामा झाला ते महायुतीतले घटक पक्ष असणारे मंत्री आणि त्यांच्या विरुद्ध बोलणारे पुन्हा भाजपचेच आमदार, हे काय पॉलिटिक्स आहे? एवढं मोठं बहुमत घेऊन आलेलं सरकार हे 100 दिवसामध्ये केवळ नकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आहे. वाशी टोल नाक्याच्या पलीकडचा मुंबईत असलेला महाराष्ट्र आणि वाशी टोल नाक्याच्या बाहेरचा महाराष्ट्र हे 2 स्वतंत्र एंटिटी आहे. जे पॉलिसी मेकर्स आहेत ते सगळे मुंबईत बसून ती पॉलिसी ठरवत आहेत. तर अत्यंत स्पष्टपणे आपण हे मान्य केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. शरद पवारांनी जाहीर वक्तव्य केलंय की महाराष्ट्रातला हा जो जातीय तणाव आहे तो कमी करण्याची जबाबदारी फक्त सत्ताधाऱ्याची असं मानून चालणार नाही, ती विरोधकांची पण जबाबदारी आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 100 दिवसात मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे. जे प्रकरण समोर आलं ते तर अत्यंत भीषण आहे, हे आपण सगळेच जाणतो. पण या निमित्तानं हे सगळं का चालू आहे, काय घडतंय, कशामुळं घडतंय, या सगळ्याचा आढावा घेणं ही गरजेची गोष्ट झाली आहे. त्यासाठीच माझ्याबरोबर आहेत प्रख्यात पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राहुल कुलकर्णी सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. जे काही घडतंय ते तर तुम्ही खूप पहिल्यापासून फॉलो करत होता. तुमचं मूळही मराठवाड्यातलं आहे आणि ओव्हरऑलच राज्यभरातल्या घटना फॉलो करत राहता. त्या प्रकरणात नक्की का घडलंय, काय घडलंय आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात काय चालू आहे? नाही, एकतर म्हणजे बीडबद्दल तुम्ही स्पेसिफिक म्हणत असाल तर बीडमधली राजकीय संस्कृती आणि त्या योगे तिथं तयार झालेली एक इकोसिस्टम ही आज माध्यमामध्ये खूप ॲम्प्लिफाय झाली. पण 5-10 वर्षापासून तिची चर्चा होतीच आणि काही लोक तर ते खूप आधीपासून होत असं म्हणतात. बीडमध्ये वेगवेगळ्या लोकांनी केलेले आरोप आणि प्रत्यक्षात तिथे खास करून धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतानाच्या काळात ते त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळं, त्यानंतर त्यांना 2 वेळेला झालेल्या कोविडमुळं त्यांचं फारसं लक्ष नव्हतं असं म्हटलं जातं आणि ते खरं पण आहे. खास करून तुम्ही जर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बोललात तर तुमच्या असं लक्षात येतं की जवळपास 4-4.5 वर्ष त्यांच्या आधीच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनीच बऱ्यापैकी तिथलं सगळं प्रशासन चालवलं. दुर्दैवाने काय आहे की आपल्याकडे दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून एक वेगळ्या पद्धतीची कुप्रथा खास करून होम मिनिस्ट्रीमध्ये आली की त्या विधानसभा मतदारसंघातला आमदार हा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या PIच्या नियुक्तीचे त्याला अलिखित असे अधिकार मिळाले आणि ती कुप्रथा ही आजही काही प्रमाणामध्ये चालूच आहे. आता ती देवेंद्र फडणवीसांनी बदलायचे घेतले असेल तर ते बघता येईल आपण. त्या कुप्रथेमुळे बीडसारख्या अत्यंत संवेदनशील जिल्ह्यामध्ये आत्ता हे सगळी प्रकरणं बीडच्या निमित्ताने बाहेर येतात, पण आधीचा बीडचा काही राजकीय इतिहास काढून बघितला तर जवळपास अशाच घडामोडी आपल्याला घडलेल्या दिसतील. त्याच्यामुळे झालं असं की प्रशासनामध्ये ज्यांना काहीतरी विशिष्ट असा दृष्टिकोन ठेवला आहे त्यांनी डोळ्यासमोर, अशीच लोकं तिथं आली. जी आली तीसुद्धा पॉलिटिकल इन्फ्लुएन्सने आली आणि त्यांना माहिती होतं की आपल्याला कोणाचं हितसंबंध तिथे राखायचे आणि म्हणून ती जी इकोसिस्टीम तयार झाली त्या इकोसिस्टीममध्ये असे काही गुन्हेगारी कृत्य आधी झालेली असावीत जे आता आरोप होत आहेत की ती झाली आणि ती पचली आणि ती पचल्यामुळं त्याचा जो शेवट आत्ता महाराष्ट्रानं बघितला तो संतोष देशमुख यांच्या खुनाच्या निमित्ताने बघितला. ती ब्रुटॅलिटी बघितली, त्याच्यामध्ये प्रशासन कशा पद्धतीनं मॅनेज होतं तेही बघितलं. मी तर अनेक वेळेला म्हटलं की याच्या आधीचे बीडमधले जेवढे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आधी फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत, कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केला म्हणून बीडमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं पॉलिटिकल संस्कृती, त्यातनं निर्माण झालेली इकोसिस्टीम, त्याला पायघड्या घालणारं प्रशासन, त्यामुळं बीडमध्ये ही परिस्थिती आहे असं दिसतंय. आता अनेक जणांचं असं मत आहे की बीडमध्ये घडलं
तसंच इतर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये घडतं आहे, फक्त ते ॲम्प्लिफाय झालेलं नाही आहे. बीडमध्ये विशिष्ट कारणं असल्यामुळे ते ॲम्प्लिफाय झालं. ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर ज्यांचं मी नाव घेतलं त्या विलासराव देशमुखापासून ते आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत दुर्दैवाने. आता नॅशनल क्राईम रेकॉर्डचं जर तुम्ही सगळी आकडेवारी काढून बघितली तरी ज्या प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राबद्दल आपण अत्यंत अभिमानाने बोलतो, महिलांच्या वरच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र पहिल्या 3मध्ये एक आहे. महिलांच्या बरोबरच आत्महत्या, शेतकरी आत्महत्यापासून ते बाकी समाज घटकातल्या इतर आत्महत्यामध्ये पण महाराष्ट्र पहिल्या 3मध्ये आहे. याशिवाय सामाजिक असुरक्षितता, म्हणजे मला आठवतं की पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी सगळ्याच देशभरातल्या राज्यांचा एक आढावा घेणार आर्थिक अंगाने एक विश्लेषण केलं होतं. आणि मी पृथ्वीराज चव्हाणांना अनेक वेळा म्हटलं, महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं काय परिस्थिती आहे हे देशभराच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा सरप्रायझिंगली महाराष्ट्र 17व्या क्रमांकाला होता. तर त्याची जी वेगवेगळी कारणं होतं त्याच्यामध्ये मुख्य कारण हे महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक्स, तेव्हाची गोष्ट आहे, 2014च्या आधीची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सतत घडत असलेल्या दंगली, तेव्हाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड आणि चाकण ह्या इंडस्ट्रियल एरियामध्ये व्यावसायिकांना सामोरे जावं लागत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडी, त्याचं रिफ्लेक्शन दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या तेव्हाच्या रिपोर्टमध्ये. ह्या सगळ्या कारणामुळं महाराष्ट्रामध्ये गेली 10-15 वर्ष उद्योग जगतामध्ये जी अस्थिरतेची भावना होती, एक प्रातिनिधिक म्हणून आपण जरी बीडपासून सुरुवात केली तर गेली 15-20 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. मी शरद पवारांना पण हा प्रश्न विचारला होता की त्यांनीच पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवडमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी म्हणून 2012 साली जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा पिंपरी चिंचवडमधल्या एका हॉटेलमध्ये उद्योजकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये उद्योजकांनी सांगितलं होतं की आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या गुन्हेगारांना सामोरे जावं लागतंय. काही महत्त्वाच्या मल्टीनॅशनल कंपन्यांना सुद्धा त्यांच्या प्रॉफिटमधले काही पैसे हे तिथल्या गुंडापुंडांना द्यावे लागतात. त्यानंतर त्यांनी तिथल्या काही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं, तत्कालीन गृहमंत्र्यांना सांगितलं आणि परिस्थिती काही काळ ही थोडीशी निवळली. पण आजही तुम्ही बघा ना, पिंपरी चिंचवड किंवा चाकण परिसरामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगितलं, नव्या मुख्यमंत्र्यांनी, की उद्योग जगताला कोणालाही त्रास होत असेल तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये मोकोका लावू. आता ही गोष्ट आमच्यासाठी ट्रिगर पॉईंट होती म्हणून आम्ही ही बातमी करत असताना त्या संबंधित घटकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना फोन केले, कुणीही पुढं आलं नाही. ही परिस्थिती जेव्हा मुख्यमंत्री स्वतः होऊन सांगतायत की महाराष्ट्रामध्ये जर उद्योग जगतातल्या मंडळींना त्रास दिला तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये मोकोका लावू, तरीसुद्धा उद्योग जगतातली मंडळी पुढं येऊन बोलत नाही, तर ते कशाचं द्योतक आहे? तर अत्यंत स्पष्टपणे आपण हे मान्य केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. ती इतकी टोकाची बिघडलेली आहे की त्याच्यामध्ये महिलाविषयक अत्याचार, त्याच्यामध्ये उद्योग जगतामधली अस्थिरतेची भावना, त्याबरोबरच जे असे सामाजिक घटक आणि ते जाती अंगाने त्याचं विश्लेषण करू शकतो आपण की त्यांच्याही मनामधली असलेली असुरक्षिततेची भावना ती आता 100 दिवसाच्या ह्या नव्या सरकारच्या घडामोडीमध्ये जास्त ॲम्प्लिफाय झाले. त्याचंही मला असं कारण वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांना ते ज्या राजकीय परिस्थितीतनं आता मुख्यमंत्री झालेत तर तिथं त्यांच्याच मित्रपक्षावरती अधिक त्यांना बंधनं टाकायची आहेत. PA नेमण्यापासून ते आधीच्या कार्यकाळातल्या वेगवेगळ्या चौकशा त्यांना करायच्यात आणि आय एम द सुप्रीमो ही कुठल्याही मुख्यमंत्र्याचा जो भाव असतो तो एस्टॅब्लिश करायचा आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे अत्यंत घृणास्पद गुन्हे घडले त्याबद्दलचे प्रश्न त्यांना विचारले गेले आणि थँक्स टू सोशल मीडिया की जो अधिक लिबरल आणि अधिक डेमोक्रेटिक आहे त्यामुळे ते मुद्दे अधिक चर्चेला आले आणि त्यामुळेच आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, विच इज ट्रू. तुम्ही एक उल्लेख केलात की 10-15 वर्ष झाली ही क्रमाक्रमानं बिघडते. त्याच्यात सर्व पक्षांचं, सर्व अलायन्सेसचं राज्य होतं. सामान्य पांढरपेशा माणूस हा आपला आपला व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो, ज्याचा या सगळ्याशी काही संबंध नाही, रोज जातो परत येतो आणि टीव्हीवर बघतो की अरे काहीतरी चालू आहे. म्हणजे माझ्यासह सगळ्यांची भावना असते की अरे हे काय चालू आहे, जे फील्डवरती नसतं. हे काय नेक्सस आहे, हे कशामुळे घडतंय, रात्रीतनं जर झालं नसेल याची कारणं काय आहेत? एक तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये बघा एक साधं आहे की आता विद्रोही साहित्य संमेलनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ठराव घेतला. तो इंटरेस्टिंग ठराव आहे. ठराव काय तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये किमान 500 ते 700 अविवाहित मुलं आहेत. आता हा म्हणाल तर तसा सामाजिक प्रश्न आहे, म्हणाल तर तो आर्थिक अंगाने जाणारा पण प्रश्न आहे.
आपल्याकडे जे सधन शेतकरी होते त्यांच्यासाठीचं तुम्हाला माहिती आहे की एक त्रिमिती होती की उत्तम शेती, मध्यम काय तुमचा आणि मग शेवटी कनिष्ठ. ते आता तो जो पिरॅमिड आहे तुमचा तो बदललेला आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला सरकारी नोकरी हवी वगैरे वगैरे. तर याच्यातनं असं झालं की महाराष्ट्रातले आर्थिक अंगानं तयार झालेले जे सामाजिक प्रश्न आहेत ते हळूहळू खूप गंभीर बनत गेले. शेतकऱ्यांच्या मुलाला मुली मिळत नाही आहेत. आता हा तसा म्हणाल तरी सामाजिक प्रश्न असला तरी तो हळूहळू, साधं उदाहरण आहे की आपल्याकडे वेगळ्या जयंती आणि पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो वेगळ्या आपल्या महानुभावांच्या. त्याच्यासाठी होणारी गर्दी हे कशाचं द्योतक आहे. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं पॉलिटिक्स जरी डेव्हलप होत असलं, कारण ती कार्यकर्त्यांची एक फळी तयार होते वगैरे, हे याचं द्योतक आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांना जे त्यांनी काम करायला हवं तशा पद्धतीचं काम त्याच्या हाताला मिळत नाही आहे. आणि त्यातनं मग गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य. आता पुण्यासारख्या शहरामध्ये, इथे मी 1 वर्षभर आहे, तर पुण्यासारख्या शहरामध्ये जे गुन्हेगारीचं स्वरूप आहे त्यात तरुण मुलांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, काही कमी शिकलेली, काही अधिक प्रमाणात शिकलेली, तर मला असं वाटतं की त्या दृष्टीनं एक धोरणात्मक म्हणून जो विचार व्हायला हवा होता तो झालेला नाही. आता खरं तर देवेंद्र फडणवीस हे शहरी तसे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा इन्फ्रावरचा असलेला फोकस आपल्याला लगेच लक्षात येतो. त्यांच्या आधीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जलयुक्त शिवारसारखी एक चांगली योजना आणलेली होती. ती उत्तम पद्धतीनं ॲम्प्लिफाय झाली, ती लागू पण झाली. त्याचा जो सोशो इकॉनॉमिकल परिणाम आहे त्या गावामध्ये जिथे ती योजना राबली तो चांगल्या पद्धतीचा दिसला. पण ज्याला आपण होलिस्टिक अप्रोचनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे बघणं असं जो आपण म्हणतो ते झालेलं नाही आहे. त्यामुळे मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आजही ते थांबलेलं नाही आहे. आजही पुण्यातल्या बहुतांश भागामध्ये जे मायग्रेशन होतं तर ते मराठवाड्यातल्या ज्या भागाची आत्ता खूप चर्चा असते त्या भागातल्या मुलांचं आहे, विदर्भातल्या तरुणांचा आहे. आणि हा जो सुवर्ण चतुष्कोन, ज्यात खरं चतुष्कोन नाहीच आहे, कोल्हापूरला तुम्हाला ॲड करायचं का ते तुम्ही ठरवा, ही जी 3 शहरं आहेत नाशिक, पुणे आणि मुंबई, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे व्यवसायाचं जे जाळं विस्तारायला हवं तर ते झालेलंच नाही आहे. त्यामुळं शेतीचं कमी झालेलं महत्त्व, उद्योगधंदे न वाढणं, पुन्हा त्या उद्योगधंद्याबरोबरच इतर ज्या गोष्टी आलेल्या आहेत, या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न तयार होत गेलेले आहेत. आणि ज्या शहरी मुख्यमंत्र्याबद्दल मी बोललो की त्यांचा महाराष्ट्राकडं महाराष्ट्र म्हणून बघण्याचा दृष्टिकोन खूप व्यापक असेल, पण ग्रामीण भागाकडं जे लक्ष देणं पॉलिसी म्हणून अपेक्षित होतं ते झालेलं नाही. आता उदाहरण म्हणून आपण बघू. 1991 साली विलासराव देशमुखांच्या असं लक्षात आलं की लातूरमध्ये तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय कंपनी आणून कृषीपूरक उद्योग करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील. आणि आज जर तुम्ही लातूरच्या आर्थिक गणिताचं जर मांडणी करायची बघितली तर त्याला 2-3 ॲस्पेक्ट आहेत. शिक्षण हा एक त्यातला महत्त्वाचा आहे. 500-550 कोटीचा तिथे टर्नओव्हर आहे. पण मी तुम्हाला सांगतो की लातूरसारख्या शहरामध्ये की जिथे सोयाबीनवर आधारित असलेले 100 उद्योग आहेत, 35 ते 40 हजार कोटी रुपयाची उलाढाल आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ते लातूरला जमलं आणि म्हणून लातूरमधली मराठवाड्यातलंच एक महत्त्वाचं शहर असून सुद्धा इतर त्या शहराच्या आजूबाजूला असलेल्या शहरातली परिस्थिती आणि लातूरमधली परिस्थिती ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो. म्हणजे लातूरमध्ये जसं पुण्यात एकेकाळी सांस्कृतिक वगैरे सगळं वातावरण होतं, तसं वातावरण विलासराव असेपर्यंत आणि त्यानंतरच्या पण काही काळापर्यंत ते टिकलेलं आहे. पण हेच तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये तसं वातावरण दिसणार नाही. हेच तुम्हाला नांदेडमध्ये की ज्या नांदेडमधनं 2 मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले तिथं ते दिसलेलं नाही आहे. बीड आणि त्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती तर आपण बघू. त्यामुळं त्या भागातली स्वतःची स्ट्रेंथ ओळखून जे विलासरावाला जमलं तसं जर इतर जिल्ह्यातल्या नेतृत्वाने केलं असतं तर मग महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती. आता पुन्हा तेच आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या लिडरशिपनी पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचारपूर्वक काही गोष्टी केल्या असतील आणि जसं हिंजवडीमध्ये IT पार्क आला आणि त्याच्यातनं जो एक प्रोग्रेसिव्ह ग्रोथ वगैरे दिसला, ते महाराष्ट्रामध्ये होलिस्टिक झालेलं नाही आणि त्यातनं आत्ताच्या गुन्हेगारीचं मूळ आहे असं मला वाटतं. आणि अजूनही आपण शांतपणे विचार करून आणि मी नेहमी महाराष्ट्राची 2 पातळीवरती विभागणी करतो. आपण ही रेकॉर्डिंगच्या आधी बोललो. वाशी टोल नाक्याच्या पलीकडचा मुंबईत असलेला महाराष्ट्र आणि वाशी टोल नाक्याच्या बाहेरचा महाराष्ट्र हे 2 स्वतंत्र एंटिटी आहेत. जे पॉलिसी मेकर्स आहेत ते सगळे मुंबईत बसून ते पॉलिसी ठरवत आहेत, विच इज गुड ॲज अ इन्फ्रा. पण उर्वरित महाराष्ट्र आणि जो अधिक व्यापक महाराष्ट्र आहे त्याच्या दृष्टीनं जर तुम्ही प्रयत्न नाही केले, म्हणजे आता दावोसमध्ये झालेल्या कराराबद्दल आपण जर बघितलं तर त्या 16 लाख कोटी रुपयाच्या करारामध्ये सुद्धा
दुर्दैवाने पुणे आणि नाशिकमध्ये आणि मुंबईमध्ये मेजॉरिटी गुंतवणूक आहे आणि अर्थातच इन्फ्रा तिथं आहे म्हणून ती गुंतवणूक आहे. पण तुम्हाला हे जाणीवपूर्वक नुसतं बोलून नाही चालणार. तुम्हाला आता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील की नागपूरची मुलं, म्हणजे तुम्ही नागपूरला गेलात तर तुम्हाला नागपूरमध्ये आता इन्फ्रा म्हणून खूप उत्तम पद्धतीचं काम झालेलं दिसेल, ते अजूनही काम सुरू आहे. पण नागपूरच्या तरुणांना तुम्ही विचारा की तुला रोजगारासाठी जायचं असेल तर तुझी पहिली प्राधान्यक्रम असलेलं शहर, सिटी कोणते, तर तो पुण्याचं नाव घेतो. त्यामुळे नागपूरच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा अजूनही असा विचार, ते प्रयत्न करतच असतील त्यांच्या पातळीवरती. मला माहिती की रामदेव बाबाला आणण्यासाठी त्यांनी एफर्ट्स घेतले, तिथं मिहान आलं. पण जे मिहानमध्ये करणं अपेक्षित होतं, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, ते लातूरमध्ये, ते धाराशिवमध्ये, ते बीडमध्ये, ते नांदेडमध्ये करणं अपेक्षित होतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो तर सांगलीमध्ये तसं झालेलं आहे का? इंटरेस्टिंगली आता कोल्हापूरचा मध्यंतरी मी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या काही मंडळींशी बोलत होतो. त्यांचा एक मध्ये कॉन्क्लेव्ह इथे झाला आणि माझं असं लक्षात आलं की आत्ता पुण्यामध्ये जे मेटल किंवा तत्सम गोष्टीवरती प्रोसेसिंग करणारी आणि डिफेन्सला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रॉ मटेरियल पुरवणारे ज्या काही कंपन्या असतील त्या रॉ मटेरियल कोल्हापूरमधनं घेतात. 50,000 मध्ये इस्रोच्या आणि DRDOच्या चीफचा मी इंटरव्ह्यू केला आणि त्यांना मी विचारलं की डिफेन्समध्ये इस्रो आणि DRDO मिळून दोघं मिळून काय करताय. त्यांनी सांगितलं की मोदी सरकार आल्यानंतर आम्ही एक्सपोर्ट ओरिएंटेड डिफेन्स कसा करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न करतोय. ह्या वर्षी ते 25,000 ते 30,000 कोटी रुपयाला पोहोचले, विच इज अ व्हेरी ह्यूज अचिव्हमेंट. आत्ता तुम्ही राजनाथ सिंगकडे जर बघितलं तर ते 50,000 कोटी रुपयाचं टार्गेट ठेवून चाललेले आहेत. प्रश्न हा आहे की राजनाथ सिंगच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना सुद्धा असं वाटतं की आपण कोल्हापूरचं जे मेटल आणून पुण्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग करून डिफेन्स ओरिएंटेड गोष्टी करतो आहोत, तर तेच जर कोल्हापूरमध्ये आपण करू शकलो तर दॅट कॅन बी अ व्हेरी गुड अचिव्हमेंट. आता कोल्हापूरमध्ये असलेले सर्वपक्षीय राज्यकर्ते आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं प्लॅन करणारे राज्यकर्ते यांना तो आता प्रायोरिटी क्रम ठरवावा लागेल. आता त्यांना नागपूरमध्ये मी काय करू शकतो या दृष्टीनं प्रयत्न करावा लागेल. थँक्सफुली आता मी प्रवीण सिंह परदेशी यांची एक थोडीशी मुलाखत केली, ऑफ रेकॉर्ड पण आम्ही बोललो. तो एक चेंज मला दिसतोय की महाराष्ट्राचा तरुण हा ग्लोबली वेगवेगळ्या म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन नेशन असेल किंवा युरोपियन राष्ट्र असेल त्याच्या ठिकाणी जाऊन रोजगार निर्मितीबरोबरच उद्योगाच्या दृष्टीनं काय करू शकतो हा विचार आता सुरू झाला आहे. तो खूप आधीपासून व्हायला अपेक्षित होता आणि मी त्याचा उल्लेख केला की वाशीच्या बाहेरचा महाराष्ट्र याच्यासाठीचा वेगळा दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र सरकारने जर धोरणं आखली तरच तुम्हाला ह्या स्वरूपाच्या गुन्हेगारींना पुढे शेवटी एक साधं गणित आहे विनायक, ज्याला पैसा मिळतो तो स्थिर जीवन जगतो. ज्याच्या हातात पैसे, ज्याच्या घरात पैसे आहेत तो भानगडी करत नाही. त्याला माहिती आहे की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तो मंदिरात जाईल, पूजा अर्चा करेल, टुरिझम करेल. पण ज्याच्या हातातच काही नाही आहे तो कुणाचं ना कुणाचं ओरबडून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमचा पुढचा प्रश्न यायच्या आधी, आत्ता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये जे असंतोष तयार झालेले आहे त्याचं मुख्य कारण आर्थिक आहे. साधं उदाहरण आहे की विदर्भातला मराठा समाज हा आरक्षणाचा खूप लाभ घेतो आहे कारण तो OBC घटक आहे. असं असून सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या होतात आणि सर्वाधिक आत्महत्या ह्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या होतात आणि त्यातही विदर्भातला शेतकरी हा मराठा समाजाचा. थेट मुद्द्यावर येतो. ही जी घटना घडली आत्ता, या घटनेची कारवाई करताना किंवा या घटनेकडे कोणतीही बाजू बघत असताना त्याच्यात थेट मराठा विरुद्ध OBC असा संघर्ष होता का? नाही, आता तुम्ही बीडबद्दल स्पेसिफिक विचार. सुरुवातीला काय झालं की ह्याचा पुन्हा तेच आहे की गेल्या 2.5 वर्षापासून विशिष्ट मराठवाड्यातल्या 3-4 जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती तयार झालेली आहे ती कुणी काही जरी म्हणत असली तर ती पूर्णपणे जातीय आहे अँड वी हॅव टू ॲक्सेप्ट दिस. प्रत्येक तिथे घडलेल्या घडामोडीमध्ये जातीय अंगानेच त्याचं विश्लेषण झालं. सुरुवातीला जेव्हा तो आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीपुरता मर्यादित होता तेव्हा सर्वपक्षीय सर्व जातीय मंडळींनी त्याला पाठिंबा दिला. ती मागणी जशी OBCच्या अनुषंगाने आली तेव्हा OBCमध्ये असलेल्या 2-3 महत्त्वाच्या जात घटक कोणते आहेत. ऑब्वियसली तिथली सगळ्यात मोठी पॉवरफुल पॉलिटिकली जात घटक ही वंजारा आहे. त्या वंजारी समाजाला त्याच्याही आधी मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे OBC समाजातले एक महत्त्वाचे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट केल्यानंतर OBC समाजातल्या विशिष्ट जात घटकांना आपल्यावरतीच हा घाला आहे असं वाटलं असावं. आणि पुन्हा मधल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे निकाल आले आणि त्यातनं असं दिसलं की कम्प्लीट जे जातीयवरतीच आधारित पोलरायझेशन झालं. म्हणजे बीडचंच उदाहरण आहे की ज्या भागामध्ये वंजारी जातीची मतं अधिक होती तिथे पंकजा मुंडे पुढे होत्या. ज्या भागामध्ये मराठा समाजाची अधिक मतं होती त्या ठिकाणी बजरंग सोनवणे हे पुढं आले आणि शेवटी त्यांचा 6-6.5 हजार मतांनी पराभव झाला. ह्याचं रिफ्लेक्शन
हे नंतरच्या निकाल आल्यानंतरच्या पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला दिसलं. म्हणजे तिथे पुन्हा वंजारे विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसला, काही गावामध्ये नको त्या गोष्टी घडल्या, गाव बंद झाले वगैरे वगैरे. आता ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांच्या संदर्भामध्ये ते मराठा समाजाचे आहेत वगैरे ह्याच्याही पुढे जाऊन गुन्हेगारांनी केलेले ते कृत्य आहे, ह्या मर्यादेतच त्या गोष्टीचा तपास होणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने सोशल मीडिया असेल, नंतरच्या सगळ्या घडामोडीमध्ये एक साधं उदाहरण आहे की जेव्हा हा सगळा तपास सुरू झाला, त्या तपासामध्ये कोण अधिकारी कोणत्या जातीचे आहेत किंवा बिंदू नामावलीचा जेव्हा मुद्दा सुरेश धस यांनी मांडला, तो कायद्याच्या दृष्टीनं निकषाप्रमाणे बिंदू नामावली जर बघितली तर विच इज ट्रू की तुम्हाला बिंदू नामावलीच त्यासाठी दिलेली आहे की सगळ्याच जात घटकांना, सगळ्याच जात समूहांना त्या डिपार्टमेंटमध्ये सहभाग असायला हवा. पण बीडच्या कॉन्टेस्टमध्ये जेव्हा ती आकडेवारी दिली गेली तेव्हा असं लक्षात आलं की वंजारी समाजाचे अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आलेले आहेत. त्यामुळं आणि तपास अधिकाऱ्यामध्ये विशिष्ट जातीचेच अधिकारी कसे आहेत असा प्रश्न विचारला गेल्यामुळं आणि संतोष देशमुख हे मराठा समाजाचे असल्यामुळं कोणाची इच्छा असो किंवा नसो ह्या सगळ्या प्रकाराकडे जाती अंगाने बघितलं गेलं. मला स्वतःला अनुभव आला की मी जेव्हा वंजारी समाजाच्या तरुणांच्या भावना काय आहेत की जे खूप नैसर्गिक पद्धतीनं आलेलं होतं, हे महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर सुद्धा त्याही गोष्टीला वंजारा समाजाच्या वतीनं केलेला प्रयत्न असं म्हणून बघितलं गेलं. नंतर मराठा समाजाच्या काही मंडळींच्या जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा दुसऱ्या पक्षाने त्याच्यावरती आक्षेप घेतला. त्यामुळं ह्या सगळ्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये ते केवळ गुन्हेगारी कृत्य आहे एवढ्या मर्यादेत न बघता दोन्हीही बाजूनं ते जाती अंगाने बघितलं गेलं. कोण कमी जास्त होतं, कोण अधिक होतं, ह्याहीपेक्षा तो भाग होता हे मान्य करावं लागेल आपल्याला. यातलं राजकारण काय आहे? पुण्यात बसणारा मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला तरुण म्हणून मला हे कळत नाही की ज्याच्या बाबतीत ही घटना घडली तो भाजपचा कार्यकर्ता, ज्यांच्या विरोधात हे सगळं चालू आहे, ज्यांचा आज राजीनामा झाला ते महायुतीतले घटक पक्ष असणारे मंत्री आणि त्यांच्या विरुद्ध बोलणारे पुन्हा भाजपचेच आमदार. हे काय पॉलिटिक्स आहे? ते जिल्ह्याचं पॉलिटिक्स आहे. म्हणजे सुरेश धस ह्यांचा असं म्हणतात की सुरेश धस यांचा पराभव करण्यासाठी भाजपमधल्या काही मंडळींनी प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात त्यांनी जाहीर तर पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेप घेतलेलाच आहे. सुरेश धस यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये ते कोणी एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या खूप जवळ होते, नंतर ते त्यांच्या विरोधात गेले. म्हणजे बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्या दोघातला जो संघर्ष होता तो खूप तीव्र स्वरूपाचा झाला होता. ते विरोधात गेले आणि नंतर गोपीनाथराव हयात असताना पुन्हा त्यांच्या बाजूने गेले. गोपीनाथरावांच्या नंतर जेव्हा त्यांच्या पुढच्या पिढीसाठीचा एक संघर्ष उभा राहिला तेव्हा ते पंकजा मुंडे यांच्याबरोबर होते. नंतर मात्र धनंजय मुंडे यांचं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इलेव्हेशन झालं तेव्हा ते त्यांच्याजवळ गेले असं म्हणतात. आणि पुन्हा ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं आणि सुरेश धस यांचं सख्य झालं तेव्हा ते पुन्हा भाजपकडे आले असं म्हणतात. तर ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये ते केवळ एक वेळेला मंत्री झालेले आहेत. कदाचित त्यांच्या म्हणजे असं थेट म्हणणं बरोबर असणार नाही, कारण त्यांची ती योग्यता, ती पात्रता ओळखूनच पक्षाने त्यांच्यासाठी काहीतरी डोळ्यासमोर ध्येय ठेवलेले असतील. ह्या संघर्षामध्ये स्थानिक पातळीवरचं जे राजकारण होतं त्या राजकारणाचा पदर निश्चितपणे आहे, ज्याचा मी आता थोडासा उल्लेख केला. त्याच्यात पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हाही संघर्ष कोणी एकेकाळी खूप तीव्र स्वरूपाचा झालेला होता. धनंजय मुंडे यांच्याच प्रयत्नामुळं पंकजा मुंडे ह्या पराभूत झाल्या. ज्यावेळेला धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आणि परळीचं नगराध्यक्षपद आणि परळीच्या नगराध्यक्षपदाचा कारभार होता तेव्हा सत्ताधारी घटक पक्षाकडनं, जे भाजपचं सत्ताधारी घटक पक्ष आहे, त्यांनी धनंजय मुंडे यांना कशी मदत केली ह्याबद्दलच्या कहाण्या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. इंटरेस्टिंगली ज्यावेळेला जलयुक्त शिवारसारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना असं वाटतं की त्यांच्या कार्यकाळात त्या ग्रामविकास मंत्री असताना जलयुक्त शिवारचा जो कार्यक्रम अत्यंत सक्षम पद्धतीनं राबवला गेला, तो सक्षम पद्धतीचा राबवला जात असताना चिक्कीचा घोटाळा जो बाहेर आला, जो कधीही सिद्ध झालेला नाही, त्याची अत्यंत गोपनीय अशी कागदपत्र धनंजय मुंडे यांच्याकडे कशी गेली आणि त्या निमित्ताने मग पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीलाच एक मोठा कसा ब्रेक लागला. त्या स्वतःहून कधी असं म्हणाल्या होत्या की आम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री, कारण त्या डिनाय करतात, पण त्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीचा भाव आणि सतत ती त्यांच्याभोवती ज्या काही चर्चा होती त्यामुळं पक्षांतर्गत ते त्यांचं जे खच्चीकरण झालं, त्या खच्चीकरणानंतर त्यांच्याकडनं ग्रामविकास खातं गेलं आणि त्यांच्याकडं नंतर महिला आणि बालविकास खात्याचा कारभार आला. तर हे जे पॉलिटिक्स
बीडमध्ये भाजप अंतर्गत, राष्ट्रवादी अंतर्गत, राष्ट्रवादीतनं भाजप, भाजपमधनं राष्ट्रवादीमध्ये आलेल्या मंडळींचा जो काही संघर्ष अंतर्गत आहे, त्याचे खूप पदर ह्या बीडमधल्या आत्ताच्या राजकारणाला आहेत. म्हणजे आत्ताचे बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या जवळचे आहेत. इतके जवळचे की त्यांनी मधल्या काळामध्ये साखर उद्योगामध्ये ज्या काही नव्या घडामोडी केल्या, त्याच्यासाठी अजित पवार यांनी मदत केली असं म्हणतात. ते इतक्या जवळचे आहेत की जेव्हा ते अजित पवार यांच्या बरोबर होते, तेव्हा ते धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात होते. असे बीडच्या राजकारणातले अनेक चेहरे आहेत की कोणी एकेकाळी ते यांच्याजवळ होते, ते नंतर इकडे गेले आणि इकडे जाऊन त्यांनी पुन्हा नव्या स्वरूपाचं राजकारण केलं. तर हे जे राजकारण आहे ते जरा बऱ्यापैकी ओलाटाईल पद्धतीचं राजकारण आहे. आता जो मुख्य गुन्हा घडला, त्या गुन्ह्यामध्ये मात्र ज्या गोष्टी घडल्या, तुम्ही म्हणालात की ते भाजपचे पदाधिकारी आहेत, ती खरीच गोष्ट आहे की ते भाजपचे पदाधिकारी होते. तर सुरुवातीपासून लोकांना असं वाटलं की हा गुन्हा हा दडपण्याचा प्रयत्न आहे. कारण सत्ताधारी घटक पक्षाशी निगडीत असलेली मंडळी याच्यामध्ये आहेत. त्यातल्या त्यात धनंजय मुंडे यांचा याच्यामध्ये थेट हस्तक्षेप आहे असं त्यांना वाटलं. धनंजय मुंडे यांचं ते जे वक्तव्य होतं की हो, वाल्मिक कराड हे माझ्या खूप जवळचे आहेत. पंकजा मुंडे यांचं ते जे वक्तव्य होतं की वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान पण हलत नाही. तो ट्रिगर पॉईंट ठरला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि माझ्या मते आज जो धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे, तो जर आधी झाला असता, तर कदाचित आत्ता ज्या पद्धतीची टीका राज्य सरकारला सहन करावी लागली आणि ज्या पद्धतीचा एक प्रकारे नाचक्कीच राज्य सरकारवरती आली, तो प्रसंग आला नसता. कदाचित धनंजय मुंडे यांनासुद्धा आपण राजीनामा देऊन ह्या सगळ्या गोष्टीपासून बाहेर आहोत आणि मला ह्या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये कुठेही हस्तक्षेप करायचा नाही आहे, असं दाखवता आलं असतं. पुन्हा त्यांना कमबॅक करण्याची संधी होती, ती झाली नाही. आणि म्हणून एकीकडे हे सगळे राजकीय अंतरंग की ज्या अंतरंगामुळेच सुरेश धस यांनी वारंवार त्यांच्यावरती आरोप केले, तेही तेव्हा की जेव्हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी पुण्यातच जाहीरपणे बोलताना सांगितलं होतं की सुरेश धस हे सत्ताधारी घटक पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी आपल्याच मित्र पक्षाच्या मंत्र्यावरती टीका करताना थोडंसं भान राखायला हवं. किंवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना असं सांगितलं होतं, असं म्हणतात की तुम्ही मित्रपक्षाच्या मंत्र्यावरती आरोप करत असताना भान राखायला हवं. पण असं असून सुद्धा सुरेश धस हे या क्षणापर्यंत थांबले नाहीत. त्याचं कारण मी आधीच्या ज्या 2-4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच्यात ते असावं असं म्हणतात. आणि पुन्हा धनंजय मुंडे ह्यांनी स्वतःचं मंत्रिपद न सोडल्यामुळं त्या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये सरकारच्या वतीनं धनंजय मुंडे हे प्रेशर टाकतायत, अशा पद्धतीची जनभावना जी आजही कायम आहे, ती कायम राहिली आणि त्यातनंच लोकांचा जो सरकारवरचा ट्रस्ट आहे तो कमी झाला असं मला वाटतं. त्यावेळी एखादा नागरिक बघतो, क्लिअर मॅन्डेट आलंय, इतकं बलाढ्य मॅन्डेट म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मी बघितलं नाही गेल्या 30 वर्षात काय कुठं झालेलं. क्लीन काम करायची संधी आहे, त्या दृष्टीनं पावलंही पडताना दिसतात. अचानक एक ब्लॉट लागला का आणि हा टाळता आला असता का? हा खूप मोठा ब्लॉट आहे. म्हणजे 230चं मॅन्डेट घेऊन आलेल्या सरकारला आम्ही तर असं मानून चाललो होतो की आता फारसा अडथळा होणार नाही. पण काय परिस्थिती आहे बघा की पहिल्याच 100 दिवसामध्ये 2 मंत्र्यांचे राजीनामे तुम्हाला घ्यावे लागले. आता जी इनसाईड माझ्याकडची माहिती होती की सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह होते. एक मतप्रवाह असा होता की धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, थोडंसं बाजूला जायला हवं. दुसरा मतप्रवाह असा होता आणि कदाचित त्याला मुख्यमंत्र्याचा पण थोडीशी सहमती असावी की जर तात्काळ आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर इथून पुढे विरोधक अशा पद्धतीनं सतत वेगळ्या मंत्र्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न विचारून सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. एक रॉंग प्रेसिडेंट सेट होईल. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2 महत्त्वाचे शब्द वापरले होते. एक परिस्थिती आणि दुसरी लिगसी. परिस्थितीबद्दल त्यांचं असं मत होतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला असं वाटतं की परिस्थिती त्यांचा कॉन्टेक्स्ट हा छगन भुजबळ यांचा त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग न होणं, एक ओबीसी महत्त्वाचा नेता आणि त्या पाठोपाठ दुसऱ्या ओबीसी नेत्याबद्दलचे सगळे वेगळे प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांचा लगोलग राजीनामा होणं, तर ही परिस्थिती ते ज्या समाज घटकाच्या मॅन्डेटवरती सत्तेवरती आलेले आहेत त्याच्यामध्ये एक चुकीचा संदेश जाणारा आहे अशा पद्धतीची असावी. आणि लिगसीबद्दल त्यांचं मत असं असावं की यातनं जो प्रेसिडेंट तयार होईल की विरोधी पक्ष सातत्यानं आरोप करतील, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती सरकारबद्दल अनेक प्रश्न विचारले जातील आणि त्यातनं अत्यंत कमी संख्याबळ विरोधकांचं असतानासुद्धा 230चं बहुमत असणारं सरकार हे कुचकामी आहे, आपल्या मंत्र्याचा बचाव करू शकत नाही, असा एक संदेश जाईल असं बहुधा त्यांना वाटलं असावं. हा एक भाग. अजित पवारांच्या गटातली पण अशीच साधारण भावना होती. माझं तर मत असं आहे की अजित पवारांची सुद्धा कदाचित ही भावना असावी, जे त्यांनी नाशिकमध्ये बोलून दाखवलं
की त्यांच्यावरती झालेल्या 72,000 कोटी रुपयाच्या कथित सिंचन घोटाळ्याची, ज्याची नंतर कधीच निष्पत्ती झाली नाही, त्यांनी ज्या पद्धतीनं राजीनामा दिला आणि नंतर त्यांचं कमबॅक झालं, तर त्यांची अशी अपेक्षा असावी की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण शेवटी असं आहे की ओबीसी समुदायातला एक महत्त्वाचा समाज घटक तो खरोखरच त्या नेत्याच्या बाजूने उभा आहे असं जर गृहीत आपण धरलं, तर त्या समाज घटकाला दुखवून तर तुम्हाला चालणार नाही. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या फारशा जाती अंगाने जरी त्या होत नसल्या तरी तो मेसेजिंगचा खूप मोठा भाग आहे. अजूनही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबलेलं नाही आहे, ते उपोषण अधूनमधून होतच राहतं. तर अजित पवार यांची कदाचित अशी भावना असावी की स्वतः धनंजय मुंडे यांनी जर असं म्हटलं की मी राजीनामा देतो, काही कार्यकाळासाठी मी बाजूला होतो, नंतर मी सरकारमध्ये जर सरकारच्या आणि पक्षाच्या प्रमुखांना योग्य वाटलं तर मी परत येईन, ह्या डायलेमामध्ये तो राजीनामा झाला नाही. आता तुमचा दुसरा जो प्रश्न होता, तर हे टाळता निश्चित आलं असतं. सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे, शेवटी असं आहे की तुमच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पूर्णपणे क्लीनअप मिशनवरती आहात. एका पाठोपाठ एक आधीच्या सरकारचे निर्णय तुम्ही एकतर त्याला स्टे देत आहात किंवा त्याच्या इन्क्वायरीज लावत आहात. ते सगळे तुम्हाला माहितीच आहेत. एसटीचा असेल, कोस्टल रोडचा असेल, तानाजी सावंतच्याबद्दलचा असेल मुद्दा. तुम्ही मंत्र्यांच्या पीएबद्दल पण तुमचं असं मत आहे की तिथे सुद्धा असे पीए असले पाहिजेत किंवा असे पीएस असले पाहिजेत, असे ओएसडी असले पाहिजेत की जे चांगल्या प्रतिमेचे आहेत. तुम्ही स्वतः असं म्हणत आहात की एक अधिकाऱ्यांचं एक असं नेटवर्क मंत्रालयामध्ये तयार झालं, विच इज ट्रू, की ह्या अधिकाऱ्यांनी एक मंत्र्यांच्या अवतीभोवतीच एक असं कोंडाळं तयार करून ठेवलेलं आहे की तेच सगळं मंत्रालय चालवतं आणि त्यातनं एक भ्रष्ट व्यवस्था उपस्थित झाली. जर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅन्डेट आल्यानंतर एक चांगलं प्रतिमा असलेलं सरकार तयार करायचं आहे, तुम्ही कॅपेक्समध्ये एवढं काम करत आहात, तुम्ही सतत नव्या तिसऱ्या मुंबईबद्दल बोलत आहात, वाढवण बंदराबद्दल बोलत आहात, तुम्हाला वेगळे विकास कामं करायची आहेत, पुण्यात इतकी मेट्रोची कामं, हे सगळं होत असताना ह्या क्लीन इमेजच्या सरकारसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत असताना सातत्यानं 100 दिवस ते आरोप थांबलेले आहेत, तर तुम्ही तो राजीनामा घ्यायला पाहिजे होता. तो घेतलेला नाही आहे आणि आता तुम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावरती तो राजीनामा घेतला आहे. त्यामुळं सरकारनं याच्यामध्ये एक मोठी चूक केली. आता माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये बघा, सुप्रीम कोर्टाच्या आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या इलेक्शन कमिशनच्या जर गाईडलाईन्स बघितल्या 10 ऑक्टोबर 2018च्या, त्याच्यामध्ये प्रेसिडेंट खूप क्लिअर आहे. तो प्रेसिडेंट असा आहे की सुप्रीम कोर्टाने, मला वाटतं थॉमस नावाची केस आहे, ते केरळची केस आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा लोकप्रतिनिधी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असेल तर तो जेव्हा 3-4 वेगळी कारणं आहेत, पण खास करून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती तो जेव्हा आरोपी होतो 2 वर्षाच्या, ज्यामध्ये त्याला शिक्षा होते, फ्रॉम दॅट व्हेरी मोमेंट ही इज डिस्क्वालिफाईड, देर इज नो एक्सक्यूज. आणि त्याच्यावरती आधारित 10 ऑक्टोबर 2018चं इलेक्शन कमिशनचं सरळ सरळ सगळ्या राज्यांना पाठवलेलं मॅन्डेटरी असलेलं असं गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्स प्रमाणे माणिकराव कोकाटे हे आत्ता ह्या क्षणापर्यंत डिस्क्वालिफाईड आहेत, ॲज अ MLA म्हणून पण ते डिस्क्वालिफाईड आहेत. आता हे सगळ्यांना दिसतं आहे की जो निकष तुम्ही श्री राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर लावला आणि नंतर त्यांना हायकोर्टानं थोडासा दिला असेल, तो तुम्ही माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल घेतलेला नाही आहे. आज महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अध्यक्ष असं म्हणतात की माझ्याकडे ती प्रतच आलेली नाही आहे. इतकं तर अशा जमान्यात आपण राहत नाही आहोत की तुम्हाला जी प्रत, जी सर्टिफाईड कॉपी असते जी कोर्टाची, ती तिसऱ्या दिवशी मिळते. जर अध्यक्षांची इच्छा असेल तर ती तिसऱ्या दिवशी तुम्ही मागून घेऊ शकता आणि तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाईड करू शकता. हे सरकार करत नाही आहे. त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की जे आधी मी म्हणालो तुम्हाला की एक रॉंग प्रेसिडेंट ह्या निमित्ताने सरकारच्या विरोधात सेट होऊ नये असं त्यांना वाटतंय. पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो विनायक की एवढं मोठं बहुमत घेऊन आलेलं सरकार हे 100 दिवसामध्ये केवळ नकारात्मक गोष्टीमुळं चर्चेत आहे. आणि हे खरं आहे की मुख्यमंत्र्यांनी एक चांगलं विजन महाराष्ट्रासमोर मांडलंय, पण त्याची चर्चा होत नाही दुर्दैवाने. देवेंद्र फडणवीसांची अडचण का? एका अलायन्स मधल्या 2 मंत्र्यांना जवळपास जावं लागले, एक गेलेत, दुसऱ्यांचं माहीत नाही. दुसऱ्या अलायन्स बद्दल काय चालू आहे, ते नाराज आहेत अशी चर्चा होते. एकाच वेळेला चांगला पर्पज पण दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल गोष्टीत अडचणी, असं काही होऊन बसलंय का? मी आता ही ऑफ रेकॉर्ड गोष्ट आहे, पण मी एकदा माझ्या लाईव्हमध्ये ती सांगितलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मी श्री देवेंद्र फडणवीस यांना असंच ऑफ रेकॉर्ड गप्पा मारण्यासाठी बस 20-25 मिनिट आमची चर्चा झाली. मी त्यांना असं म्हणालो की गेल्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या सरकारनं जे कामकाज केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातलं प्रशासन ढेपाळलेलं आहे. अनेक असे निर्णय तुम्ही उलटे-सुलटे घेतलेले आहेत की त्या निर्णयामुळं महाराष्ट्राच्या आधीच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी घडलेल्याच नव्हत्या त्या गोष्टी घडल्या. आणि आता हे जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला बराच काळ जाईल.
ते त्यांचं जे उत्तर आहे ते आपण सिक्रेट ठेवू. आता काय झालं की हा देवेंद्र फडणवीसांचा 3.0 त्यातला 2.0चा आपण जरा बाजूलाच ठेवून देऊ. देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा आता तिसरा कार्यकाळ याच्यामध्ये महद अंतर आहे. महद अंतर असं आहे की देवेंद्र फडणवीस 2014 ते 19 हा जो मॅन्डेट घेऊन आलेले होते, तो मॅन्डेट हा त्यांना वरिष्ठांच्या पाठिंब्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांच्या मित्रपक्षाच्या सहमतीनं मिळालेला जो मॅन्डेट होता तो खूप वेगळ्या पद्धतीचा मॅन्डेट होता. आत्ताच्या 2.5 वर्षामध्ये आणि त्याच्याही नंतरच्या पुढच्या एकूणच 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलथापालथ झाली. ज्या पद्धतीनं निवडणुकीला हे सरकार सामोरे गेलं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये असा भाव असणं साहजिक आहे की मी लाडकी बहीण योजना आणली, माझ्या नेतृत्वामध्ये मी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नामुळे, आणलेल्या योजनामुळे, सतत मी केलेल्या कामामुळं हे सरकार सत्तेवरती आलं आणि ते सरकार माझ्या प्रयत्नानंतर सत्तेवरती आल्यानंतर मला ते मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. आता त्यामुळं तो जो क्लॅश आहे तो क्लॅश दिसतो आहे. त्याचं रिफ्लेक्शन पण दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांना 2014 ते 19 अशा पद्धतीचा कारभार करायचा आहे, तो होणार नाही आहे. आणि नॅचरली त्यांचा जो म्हणजे मी निवडणुकीचा निकाल आल्यानंतर एक विस्तृत विश्लेषण केलं होतं की देवेंद्र फडणवीस यांचा नॅचरल आलाय हा शिवसेना नाही आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. दोघातला मैत्रभाव, दोघाची कामाची पद्धती, दोघाचा कामाचा उरक आणि दृष्टिकोन ह्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य आहे. तुम्ही एकनाथ शिंदे यांची एकूण कार्यपद्धती 95 पासून ते 2025 पर्यंतची शिवसेना, त्या शिवसेनेतनं झालेले मंत्री, त्यांचा एकूण सामाजिक वावर, त्यांनी घेतलेले निर्णय हे बघितले तर देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण कार्यपद्धतीला ते कॉन्ट्रास्ट करणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचा जो तुम्ही म्हणाल प्रश्न की हे देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेत का, माझ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेले नाही आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना अडचणीत येणार आहे. कारण त्यांना जर हा मॅन्डेट असेल की ज्या पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आहे, 6.3 6.5नी तिचा सध्या प्रोग्रेस आहे, कॅपेक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी गुंतवणूक केली आहे, ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये कॅपेक्समध्ये पैसा खर्च होणं अपेक्षित होतं ते खर्च झालेलं नाही आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये पायाभूत सुविधासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतील. तो मॅन्डेट जर घेऊन त्यांना सांगितलं असेल की तुम्हाला राज्यकारभार करायचा आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना आत्ता ते जशा पद्धतीनं सांगतात तशाच पद्धतीचा कारभार अपेक्षित आहे. त्या कारभाराला नैसर्गिकपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या मंत्र्यांचा विरोध होणारच आहे. कारण त्यांची कार्यपद्धती महाराष्ट्राला माहिती आहे, त्याचं मूल्यमापन प्रेक्षकांना करू. त्यामुळं आता हा तणाव किती वाढतो, एकनाथ शिंदे जे सांगतायत की मला हलक्यात घेऊ नका, ते काही उद्धव ठाकरे यांच्यासाठी सांगतात असं मला अजिबात वाटत नाही. काही भाग तो देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळं हा विरोधाभास सतत दिसत राहणार आहे. ते अडचणीत येतील ह्यापेक्षा सरकार सुरळीत चालेल का हे आपल्याला बघायचं आहे. गेल्या 100 दिवसामध्ये तर सरकार भलेही प्रशासकीय पातळीवरती सुरळीत चालत असेल, कारण साधं उदाहरण आहे की नाशिक आणि तुमच्या रायगड ह्या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा तिढा सुटलेला नाही आहे. नाशिकचा जो काही पालकमंत्री पदाचा भाग आहे तो बहुधा भाजपनं आपल्याकडे ठेवून घ्यायचं ठरवलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही आहे. त्यामुळं हा वाद विरोधाभास पुढं वाढत जाईल. देवेंद्र फडणवीस यांना जर पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ दिला असेल त्यांच्या पार्टी हायकमांडनी, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोरच्या अडचणी वाढत जातील आणि त्या जशा वाढत जातील तसा सरकारमधला जो अंतर्गत विरोध आहे तो अधिकात अधिक बाहेर येईल आणि त्याचीच चर्चा महाराष्ट्रात माध्यमातून होत राहील असं मला तरी वाटतं आहे. आणि अजित पवार यांना ज्या पद्धतीचा आता मॅन्डेट मिळाला आहे तो त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदी जर कोण असतील ह्या सरकारमध्ये तर ते अजित पवार आहेत. त्यांना हवं होतं ते मिळालेलं आहे. त्यांना आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात जाऊन काही करायचंच नाही आहे. त्यांच्याकडेच तिजोरीच्या चाव्या आहेत आणि अजित पवार हेच निधी वाटप करणार असल्यामुळं त्यांच्या पक्षातलेही आमदार दुःखी व्हायचं काही कारण नाही आहे. आणि एक साधारणपणे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जी संस्कृती असते ती संस्कृती अजित पवार यांच्या मंत्र्यामध्ये पूर्णपणे भिनलेली आहे. त्यामुळे ते कमीत कमी कॉन्ट्रोव्हर्शियल काम करतील आणि मी जे म्हणालो की नॅचरल अलायन्स देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांच्याबरोबर अधिकात अधिक घट्ट झाली तरी आपल्याला आश्चर्य वाटणार. शेवटचा प्रश्न, आधीचा पेनल्टिमेट प्रश्न, हे सगळ्यात विरोधक कुठे दिसत नाहीत जे ताकदीनं दिसायला हवेत, का बरं असं, का असं नाही आहे? असंच आहे, कारण 5 वर्ष सत्तेविना राहणं ही फार मोठी आणि कठीण गोष्ट आहे. आता ज्यांच्याबद्दल खूप चर्चा होते, ज्या जयंत पाटलांनी ते अमुक पक्षात जातील आणि स्पेशली भाजपमध्ये जातील वगैरे, त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत.
मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधीच सांगलीतल्या एका बँकेसंदर्भामध्ये त्यांना ईडीची नोटीस आली वगैरे असं म्हणतात, ज्याला त्यांनी स्वतः डिफेंड केलं. आत्ता जेव्हा नितीन गडकरी हे त्यांच्या महाविद्यालयातल्या एका इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आले, तेव्हाही तीच चर्चा झाली. आपण असं गृहीत धरू की जे जयंत पाटील यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशा चर्चांना काही अर्थ नाही वगैरे वगैरे, पण महाराष्ट्रामध्ये आत्ता विरोधी पक्षात असलेल्या बहुसंख्य मंडळींना विरोधी पक्षात राहून पुढे 5 वर्ष काम करणं हे खरोखर अवघड आहे. एकतर त्यांच्या वेगळ्या संस्था आहेत वगैरे, हा भाग आहेच. विरोधी पक्षात राहून कुणासाठी राजकारण करायचं हा त्यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. जर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जो मॅन्डेट 2000, आणि हे फार बारकाईनं आणि नीट आकलन करावे अशी गोष्ट आहे, 2014 ते 2025पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्यात त्या सगळ्या निवडणुकामध्ये कोल्हापूरसह बहुसंख्याकवाद आणि हिंदुत्ववादी बहुसंख्याकवाद हा आता एस्टॅब्लिश झालेला आहे. म्हणजे साधं उदाहरण आहे की ज्या मराठवाड्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये असं वाटत होतं की एक कंप्लीट पोलरायझेशन होईल आणि सगळ्यात जास्त फटका भारतीय जनता पार्टीला बसेल, तसं झालेलं नाही. आता त्याची पुन्हा वेगवेगळी कारणं आहेत, पण हिंदुत्ववादी बहुसंख्याकवादी आणि त्यातल्या त्यात सगळ्या समाज घटकातल्या मंडळींनी भारतीय जनता पार्टीला जर ॲक्सेप्ट केलेलं असेल, तर आता जे विरोधी पक्षातली नेते मंडळी तेही असा विचार करू शकतात, जो अजित पवार यांनी केला आणि जो मांडला महाराष्ट्रासमोर, की महाराष्ट्रातल्या जनतेला आता आघाडीचं राजकारण हवं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं बहुसंख्याक हिंदुत्ववाद हा स्वीकारलेला आहे. त्यामुळं आपल्यासुद्धा राजकीय पक्षानं कुठलीही अस्पृश्यता न बाळगता भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं हे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहे. ते विरोधी पक्षातल्या नेते मंडळींना वाटणं साहजिक आहे. राहिला आयडिओलॉजीचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या क्षणाला केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच ती आयडिओलॉजी शिल्लक आहे आणि ती हार्डकोर हिंदुत्ववादी आयडिओलॉजी आहे हे दिसलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्तचे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे कुठलीही आयडिओलॉजी नाही आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळं तशाच पद्धतीनं विरोधी पक्षात राहून काम करणाऱ्या नेते मंडळींना आयडिओलॉजीबरोबर कमिटमेंट ठेवून तशी फाईट करावी. त्यांच्या मतदारसंघातलं जे डेमोग्राफिकल पॉलिटिक्स आहे ते वगळून, मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं, ते वगळून बाकी असं काही आयडिओलॉजिकल पॉलिटिक्स करावं अशी काही स्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे. आणि त्यामुळंच एवढ्या कमी संख्याबळावर आधारित ते सभागृहाच्या आतमध्ये तरी काय पॉलिटिक्स करतील, हा एक भाग आहे. दुसरा एक भाग आहे की जेवढे टॉलेस्ट नेते होते, ज्यांना विधिमंडळाचा पूर्ण अभ्यास आहे, विधिमंडळामध्ये कशा पद्धतीनं मुद्दे उपस्थित केल्यानंतर सरकारची कोंडी करता येऊ शकते, त्यातले बहुसंख्य नेते आज सत्ताधारी आहेत आणि जे सत्ताधारी नाही आहेत ते सभागृहाच्या बाहेर पराभूत होऊन पडलेले. त्यामुळे विरोधकांच्या राजकारणाला अनेक अर्थांनी मर्यादा असणार आहे. शेवटचे प्रश्न, त्याच्यात 2 उपप्रश्न आहेत. एक, आपण बोलतोय त्यावेळी 90 दिवस झाले, 100 दिवस तोंडावर आहेत. 100 दिवसाचं मूल्यमापन हा भाग 1. भाग 2 जे झालं ते झालं. पुढं महाराष्ट्रात काय घडायला हवं? पुढं महाराष्ट्रामध्ये 5 प्रश्न आहेत माझ्या मते. सगळ्यात पहिला प्रश्न असेल तो म्हणजे, समजा संतोष देशमुख यांच्याच दुर्दैवी खुनाच्या प्रकरणानंतर जी अपेक्षा होती, एक चांगली SIT, उत्तम पद्धतीचा तपास, ज्या राजकीय नेत्याबद्दल तुम्हाला आरोप होते, खास करून श्री धनंजय मुंडे यांचा ह्या गुन्ह्यातला थेट सहभाग हा पोलिसांना आढळून आलेला नाही अकॉर्डिंग टू चार्जशीट. त्यांचाही राजीनामा झालेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती एका वाईटातनं चांगल्याकडं आपण म्हणून बघू की इथून पुढे महाराष्ट्रातल्या जातीमध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. मला 2 नेत्यांची नावं इथं घ्यायची आहेत. शरद पवारांनी जाहीर वक्तव्य केलं आहे की महाराष्ट्रातला हा जो जातीय तणाव आहे तो कमी करण्याची जबाबदारी फक्त सत्ताधाऱ्याची आहे असं मानून चालणार नाही, ती विरोधकांची पण जबाबदारी आहे. आजच सकाळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, जे नूतन अध्यक्ष आहेत, त्यांचा माझ्यासोबत संवाद झाला आणि ते असं म्हणत आहेत की मला राजकारणाच्या पलीकडे जाऊन गांधीयन विचाराचा एक समन्वयवाद आणायचा आणि मी मस्साजोगलाही जाणार आहे आणि भगवान बाबाच्या गडावरती पण मी जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये पुढं जर काही करायचं असेल तर ते करणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रशासकीय पातळीवरती सगळं सिस्टमॅटिक फेल्युअर आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये वारंवार पुण्याचे पालकमंत्री आणि पुण्यातले केंद्रीय मंत्री हे पुण्याच्या CPंना हा प्रश्न विचारत आहेत की तुमचं हे जे फेल्युअर आहे ते फेल्युअर कधी थांबणार आहे. अर्थात त्यांच्या सगळ्या मर्यादा गृहीत धरूनसुद्धा जे सिस्टमॅटिक फेल्युअर आपल्याला दिसतं आहे प्रशासकीय पातळीवरती, ते मुख्यमंत्र्यांना दुरुस्त करावं लागेल. तिसरं, जे महाराष्ट्रात काय देश पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीची इन्स्ट्रुमेंट लोकांच्या हातात आलेली आहेत. AI आता आलेला आहे, तुम्ही तुमच्या हातातल्या मोबाईलवरती हजारो गोष्टी करू शकता. तो जो स्पीड आज लोकांच्या हातात आहे
त्या स्पीडला कोपअप करणारी प्रशासकीय यंत्रणा ही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आणावी लागेल. आणि अशा 2-4 गोष्टी आहेत की ज्या नाही केल्या तर महाराष्ट्राचा सध्याचा जो अनरेस्ट आहे तो आपल्याला थांबेल असं वाटेल. पण पहिला तुमचा प्रश्न होता तो थोडा 100 दिवसात 100 दिवसामध्ये मला असं वाटतं की विजन तर खूप क्लिअर आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं विजन खूप क्लिअर आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी काही ना काहीतरी सांगितलं की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्यात आणि एक सकारात्मक सुरुवात करतायत. ते स्वतः ते म्हणाले की मी बदललेलो आहे. म्हणजे राजकीय संस्कृती पण दुरुस्त करण्याचा माझा प्रयत्न. आणि आपल्याला ते दिसलंय की पहिल्या 90 दिवसामध्ये त्याच्या आधीचे जे देवेंद्र फडणवीस होते तसे नाही आहेत. ते समन्वयाची भूमिका घेत आहेत. ते वक्तव्य जपून करतात. त्यांच्या पक्षातली काही मंडळी अजूनही तशाच पद्धतीचा भाव व्यक्त करतायत. तर ती बिघडलेली राजकीय संस्कृती पण दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहोत असं ते दाखवत आहेत. म्हणून उद्धव ठाकरे त्यांना भेटलेले दिसले, आदित्य ठाकरे त्यांना भेटलेले दिसते. जे विरोधी पक्ष नेते पद हे दिलं जाईल की नाही अशाबद्दलचा भाव होता. तर ते म्हणाले की प्रेसिडेंट आम्ही चेक करू आणि आता बहुधा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे ते जाईल. पण मला मोठा प्रश्न जो पडलाय तो हा नाहीच आहे. मोठा प्रश्न हा आहे की RBIकडं आपण जे सांगतो आहोत की आपल्या GDPच्या अगेन्स्टमध्ये जेवढा कर्जाचा भार अजूनही, म्हणजे तुम्ही सगळे RBIचा डेटा बघितला, SBIचा डेटा बघितला, तर महाराष्ट्र इज स्टील ओके पोझिशन पण नॉट इन गुड पोझिशन. महाराष्ट्राची जी आर्थिक स्थिती आहे ती खरोखर चिंताजनक आहे. महाराष्ट्राचा जो कर्जभार आहे तो अजूनही मर्यादित असला तरी आत्ताच जे उद्याचा अर्थसंकल्प येईल त्याच्यामध्ये बऱ्याच योजनांना तुम्हाला कात्री लावावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या सरकारनं निवडणुकीच्या आधी ज्या ज्या आश्वासनांची गोष्ट महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे त्याची पूर्तता करत असताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय असणार आहे, त्यातनं महाराष्ट्रातल्या वेगळ्या योजनांना किती कात्री लागणार आहे, तुम्ही नोकर भरती संदर्भामध्ये तुमचं प्रोजेक्शन काय आहे, हा खरा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राच्या राज्यासमोर आर्थिक अडचणी ज्या तयार झालेल्या आहेत आणि त्या अधिकात अधिक वाढत जाणार आहेत त्याचं तुम्ही काय करणार आहात. खूप खूप आभार. गेल्या घटना आणि TV वर पाहिल्यानंतर जे जे प्रश्न मनात होते त्याला खूप संयुक्तिक उत्तरं मिळाली. परत भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.